तर मित्रांनो, कमळी या मालिकेचा 2 ऑगस्टचा भाग खरं म्हटलं तर खूप जास्त रंजक आहे. आम्ही सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत होतो, फायनली तो क्षण आलाय. म्हणजेच आपली कमळी ही फर्स्ट क्लासने पास झाली आहे. परंतु तिला फर्स्ट क्लास पास होण्यासाठी कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागलंय. सोबतच अनेकाचा प्रत्येक डाव आपल्या कमळीने कसा उधळून लावलाय हेच आपण आजच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. तर आजचा हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा. तर मित्रांनो, प्रिन्सिपल सरांनी कमळीला अट घातलेली असते की जर ती फर्स्ट क्लासने पास झाली तरच ती या कॉलेजमध्ये राहू शकते, अन्यथा तिचं ऍडमिशन पूर्णपणे रद्द करण्यात येईल. ऋषीला खरं तर ही गोष्ट मान्य नसते, कारण एवढ्या कमी वेळात कमळी एवढा सगळा अभ्यास कसा करणार हा प्रश्न त्याला पडलेला असतो. परंतु तरी सुद्धा आपल्या धाडसी कमळीने हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि ती सडेतोड प्रिन्सिपल सरांना सांगते की सर, मला तुमची अट मान्य आहे आणि मी सुद्धा मागे हटणार नाही आणि तुम्हाला फर्स्ट क्लास हा मिळवूनच दाखवेल. ऋषीने देखील कमळीला सांगितलेलं असतं की कमळी आता जोराने अभ्यास करायचा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला सांगायचा. कमळी आता जोमाने अभ्यासाला लागलेली असते. कमळी आणि निंगी दोघीही लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जातात. आता त्यांना लायब्ररीमध्ये अभ्यासाला जाताना अनिकाने बघितलेलं असतं, त्यामुळे अनिका लगेचच तिथे येते आणि जो लायब्ररियन तिथे असतो त्याच्या खिशात पैसे घालते आणि म्हणते की काहीही करून ह्या दोन्ही मुलींना इथून हाकलून दे. मग अनिकाच्या सांगण्यावरून तो लायब्ररियन कमळी आणि निंगी या दोघींनाही लायब्ररीमधून बाहेर हाकलून देतो. कमळी आणि निंगी दोघींचाही नाईलाज होतो. तेव्हा निंगी कमळीला म्हणते की कमळी, अगं आता काय करायचं, आपण लायब्ररीत नाही बसायचं तर कुठे बसायचं अभ्यासाला, आणि मग आपल्याला जी पुस्तकं हवी आहेत ती आपल्याला पुस्तकं कशी मिळणार. परंतु देवाने मात्र निंगी आणि कमळीचं ऐकलेलं असतं आणि त्याच वेळी प्राजक्ता तिथे आलेली असते. मग प्राजक्ता आता कमळीच्या हातात काही पुस्तकं देते आणि कमळीला सांगते की मला दादानेच तुम्हाला ही पुस्तकं द्यायला लावलीत आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की सांगा, मी तुमची नक्की मदत करेल. प्राजक्ता ऐनवेळी निंगी आणि कमळीच्या मदतीला धावून आलेली असते, त्यामुळे देवापेक्षा ती कमी देखील नसते. कमळी आता ती पुस्तकं घेते आणि दोघीही आता हॉस्टेलवर निघून जातात. निंगी कमळीला सांगते की कमळी, तुला जर काहीही प्रॉब्लेम आला तर मला सांगायचं, तुझं जेवण देखील मी रूम मध्ये घेऊन येईल, जी काही तुझी कामं असेल ना ती सगळी कामं मी करेल, तू आता फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. कमळी म्हणते की ठीक आहे. मग कमळी अभ्यासाला बसते. त्याच वेळी आता रूम मधल्या लाईट्स जातात. निंगी म्हणते की अशा अचानक कशा लाईट्स गेल्या, आपण जेव्हापासून आलोय तेव्हापासून तर एकदाही लाईट्स तिथे गेल्या नाही, मग अचानक कशा काय लाईट्स गेल्या. म्हणून निंगी बाहेर बघायला जाते. तर बाहेर मात्र सगळ्या मुलींच्या रूममध्ये लाईट्स असतात, फक्त कमळी आणि निंगीच्या रूममध्ये लाईट्स नसतात. त्यामुळे तर दोघींनाही जरा आश्चर्यच वाटतं. परंतु कमळी म्हणते की निंगी, ठीक आहे, काही घाबरायचं कारण नाही, मी एक काम करते, मी शेजारच्या मुलींच्या रूममध्ये जाते अभ्यास करायला, त्यांच्या इथे तर लाईट आहेत ना. तर निंगी म्हणते की चालेल. मग कमळी आता शेजारच्या मुलीचा दरवाजा वाजवते आणि तिला म्हणते की मला आजच्या दिवस तुझ्या रूममध्ये अभ्यास करून देते का. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही, मला झोपायचंय, त्यामुळे मी काय तुला इथे अभ्यास करू देणार नाही. कमळीला तिथेही नकार मिळतो. कमळी दुसऱ्या मुलीकडे जाते. ती मुलगी सुद्धा कमळीला आतमध्ये घेण्यासाठी नकार देते. त्यामुळे कमळी पुढे आता मोठा प्रश्न पडलेला असतो की अभ्यास करायचा तर करायचा कसा. मग निंगी म्हणते की कमळी, अगं आता काय करायचं, आपण आता लाईट्स नसल्यावर अभ्यास कसा करायचा आणि मुली देखील आपल्याला रूम मध्ये नाही घेते. तेव्हा कमळी म्हणते की निंगी, अगं असं अडून नाही बसायचं कधी, हे बघ आपल्याला अभ्यास करायचा ना, तो अभ्यास कुठूनही होऊ शकतो की. मग हॉस्टेलचा जो पॅसेज असतो त्या पॅसेजमध्ये एक लाईट चालू असते आणि त्या लाईटच्या खाली आता कमळी अभ्यासाला बसते. नेमकं तिथं पर्णिका आलेली असते आणि पर्णिकाचंच हे सगळं कारस्थान असतं. पर्णिकानेच लाईट्स घालवलेल्या असतात आणि पर्णिका जेव्हा बघते की ही कमळी हार मानायलाच तयार नाहीये, हिच्या रूमच्या लाईट्स घालवल्या, त्यानंतर मुलींकडे मदत मागितली तर मुलींनी देखील हिला मदत केली नाही, तर ही आता पॅसेजमध्ये अभ्यास करते, तिला काहीही करून थांबवलं पाहिजे. लगेचच आता हॉस्टेलच्या मॅनेजमेंटला अनिका फोन करते आणि सांगते की पॅसेजच्या नाही तर सगळ्या हॉस्टेलच्या लाईट्स घालवा. असं म्हटल्यावर 2 मिनिटात हॉस्टेलच्या सगळ्या लाईट्स बंद होतात. आता मात्र कमळी आणि निंगीला दाट संशय आलेला असतो की हे सगळं कारस्थान अनिकाचं असणार आहे आणि हे सगळं अनिकानेच घडवून आणलंय. कमळी निंगीला सांगते की निंगी, काही प्रॉब्लेम नाही, अनिका सगळं काही करू शकते, अनिका हॉस्टेलचे माणसं विकत घेऊ शकते, पूर्ण हॉस्टेलला विकत घेऊ शकते, पण बाहेरच्या सडकांवर मात्र तिचा काही एक अधिकार नाहीये. मग कमळी आणि निंगी दोघीही आता बाहेर पडतात. रस्त्यावर एका ठिकाणी जागा असते, त्या जागेवर आता दोघीही बसतात आणि अभ्यास करायला लागतात. तिथे दिवे चालू असतात,
पण त्यावेळी अनिका तिथे येते आणि तिथल्या देखील लाईट्स ती ऑफ करून टाकते. आता कमळी आणि निंगी पुढे खूप मोठा प्रश्न असतो की आता करायचं तर करायचं कसं. आपल्याला तर अभ्यास करायचा आहे, फर्स्ट क्लासने पास व्हायचंय, मग कसं करायचं. खूप मोठा प्रश्न आता कमळी पुढे असतो. कमळी आणि निंगी दोघीही विचारात पडलेल्या असतात. परंतु ऋषीला मात्र कमळीची काळजी असते आणि ऋषी त्याच वेळी त्याची बाईक घेऊन तिथे आलेला असतो. बाईकचा उजेड हा कमळीच्या चेहऱ्यावर पडतो तेव्हा कमळीचा चेहरा देखील खुललेला असतो. जेव्हा ती ऋषीला बघते तेव्हा प्रचंड आनंद होतो. निंगीला तर माहित असतं आता ऋषी सर आले म्हटल्यावर आपल्याला टेन्शन घ्यायची काही एक गरज नाही. तर कमळी ऋषीला विचारते की सर तुम्ही इथे कसे काय. तेव्हा ऋषी सांगतो की मला माहित होतं की तुला काही ना काहीतरी प्रॉब्लेम नक्की येणार. तुझा हा अभ्यास काही योग्य पद्धतीने पूर्ण होणार नाही याची मला खात्री होती, म्हणूनच मी इथे आलो. निंगी म्हणते की सर तुम्ही जे केलंय ते अगदी बरोबर केलंय. खरंच आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला. कमळीचा अभ्यासच होत नव्हता. बरं झालं तुम्ही आलात. सगळीकडे लाईट्स नाहीये. मग ऋषी म्हणतो की काळजी करण्याची काय गरज. मग ऋषी त्याच्या बाईकची लाईट्स ऑन करतो आणि त्या लाईट्समध्ये आता कमळी अभ्यास करत असते. ऋषी मात्र त्यावेळी कमळीकडे बघत असतो. आता खूप वेळ झालेला असतो त्यामुळे निंगीला झोप येत असते, म्हणून निंगी तिथेच झोपी गेलेली असते. कमळी मात्र रात्रभर अभ्यास करत असते. त्यावेळी ऋषी सुद्धा तिच्या बाजूला बसलेला असतो. तिला अभ्यासात ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी तिच्या सॉल्व्ह करत असतो. एक वेळ अशी येते की कमळीला खूप कंटाळा आलेला असतो. त्यावेळी ऋषी मात्र कमळीसाठी आणि त्याच्यासाठी फर्स्ट क्लास असा चहा घेऊन येतो. कमळीला चहा देतो. त्यामुळे कमळीची एनर्जी अजून वाढलेली असते आणि कमळी अजून अभ्यास करते. कमळीचा सगळा अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि ती ऋषीला सांगते की सर आता माझा सगळा अभ्यास पूर्ण झालाय आणि मी परीक्षेसाठी आता सज्ज आहे. ऐकून ऋषीला खूप आनंद होतो. खरं तर ऋषीला कमळीचं खूप कौतुक वाटत असतं की ही कमळी कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात हार मानायला तयार नाहीये. परिस्थिती कशीही येऊ दे, परंतु तिच्याशी मात्र झुंजण्याची इतकी पूर्ण तयारी असते. हा एकमेव गुण ऋषीला प्रचंड पटलेला असतो. मग त्यानंतर ऋषी हा घरी निघून जातो आणि कमळी देखील हॉस्टेलवर परत येते. दुसऱ्या दिवशी आता सर्व तयारी करून कमळी आणि निंगी दोघीही कॉलेजला जातात. कॉलेजला गेल्यानंतर प्रिन्सिपल समोर बसूनच कमळीची परीक्षा होते. प्रिन्सिपल समोर बसून कमळीने पेपर दिलेला असतो आणि जे काही तिने अभ्यास केलाय ते सगळं काही तिने पेपरमध्ये उतरवलेलं असतं. त्यावेळी ऋषी आणि निंगी दोघीही प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेरच उभे असतात. कमळी पेपर कसा लिहील, कमळीला पेपर सोपा तर जाईल ना, हे खूप सारे प्रश्न आता ऋषीला आणि निंगीला पडत असतात. त्यामुळे ते दोघेही अस्वस्थ असतात. आता प्रिन्सिपलच्या केबिन समोर जेव्हा ऋषीला उभं राहिलेला अनिका बघते तेव्हा अनिकाला खूप राग येतो की ह्या मुलीच्या मागे मागे सारखा हा ऋषी काय करत असतो, याला काय एवढं पडलं हिचं. त्यामुळे अनिका त्याच्या जवळ येते आणि म्हणते की ऋषी तू इथे काय करतोय, तुला दुसरे कामं नाही आहेत का, तुला लेक्चर नाही आहेत का. वा ऋषी तिला सांगतो की तुला याचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही अनिका. मला माझे कोणते कामं करायचे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये. त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. अनिकाचा खूप इन्सल्ट झालेला असतो. अनिका तिथून निघून जाते. कमळीची परीक्षा आता झालेली असते. कमळी बाहेर येते. ऋषीला माहित असतं की हे प्रिन्सिपल पुन्हा काहीतरी कांड करू शकतात व पुन्हा काहीतरी फेरबदल करू शकतात. मग त्यामुळे ऋषी लगेचच प्रिन्सिपल सरांकडे जातो आणि प्रिन्सिपल सरांना म्हणतो की सर तुम्ही कमळीचा पेपर आता लगेचच चेक का नाही करत. तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की आता लगेच कशाला, मी नंतर करतो ना. परंतु ऋषी म्हणतो की नाही सर, एका मुलीचा पेपर चेक करायला असा कितीकसा टाइम लागतो, त्यामुळे आता लगेच तुम्ही चेक करू शकता तिचा पेपर. प्रिन्सिपल म्हणतात की नाही, मी चेक करणार नाही तर मी कोणाकडून तरी चेक करून घेणार आहे हा पेपर. म्हणजे प्रिन्सिपल फक्त कारणं द्यायचं काम करत असतो. परंतु ऋषी सुद्धा कमी नसतो. ऋषीने आता कॉलेजमध्ये जेवढे काही इंग्लिशचे टीचर असतात त्या सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि तो प्रिन्सिपल सरांना सांगतो की सर आता तुम्ही या सगळ्यांकडून पेपर चेक करून घ्या. जर पेपर एवढ्या वेळा चेक झाला तर चुकण्याची काही बातच नाही. कमळीचा पेपर आता इंग्लिशचे 3 प्रोफेसर चेक करतात. कमळी आणि निंगी त्यावेळी बाहेर असतात. आता पेपरचे मार्क्स वगैरे आलेले असतात आणि तो पेपर घेऊन आता ऋषी कमळीजवळ येतो. कमळी खूप घाबरलेली असते की सर काय झालंय, मी पुन्हा काहीतरी चूक तर नाही केली आहे ना, मला फर्स्ट क्लास मिळालाय ना, मला आता घरी जावं लागेल, असे खूप प्रश्न कमळीला पडलेले असतात. आणि त्यावेळी ऋषी सुद्धा कमळीची मजा घ्यायची ठरवतो आणि तिला सांगतो की कमळी ॲक्च्युली झाले असं ना की तू फर्स्ट क्लासने पास झाली आहेस. असं म्हटल्यावर कमळीला खूप आनंद होतो. कमळी फर्स्ट क्लासने पास झालेली असते आणि ऋषीला देखील प्रचंड आनंद झालेला असतो की कमळीचं स्थान या कॉलेजमध्ये कोणीही आता हलवू शकणार नसतं.
आणि हीच गोष्ट जेव्हा अनिकाला कळते तेव्हा अनिकाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. पुन्हा एकदा आपल्या कंबळीने अनिकावर विजय मिळवलेला असतो. अनिकाने एवढे सगळे प्रयत्न केलेले असतात तरी सुद्धा आपली कंबळी जिंकलेली असते आणि कंबळीला आता कॉलेजमधून कोणीही काढू शकणार नसतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन भाग बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.